नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. हदगाव तालुक्यातील वाळकी येथील लाखाडी पुलाजवळील गोलाई वळण रस्ता सध्या अपघातप्रवण बनला असून प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. हदगाव ते हिमायतनगर महामार्गावरील या धोकादायक वळणावर रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने संपूर्ण रस्ता झाकला गेला आहे. त्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत असून अनेक किरकोळ अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वाळकी गावचे सरपंच तथा प्रशासक खंडू पाराजी ठोके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून झुडपे हटवण्याची मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीवाशी खेळ आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकीकडे शासन रस्ते सुरक्षा अभियान राबवत असताना ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र मृत्यूच्या सापळ्यातून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान येत्या 8 दिवसात वाळकी खुर्द येथील लाखाडी पुलाजवळील वळण रस्त्यावरील झाडे झुडपे हटवून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरूम टाकण्यात यावा, अन्यथा हिमायतनगर हदगाव महामार्गावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच खंडू ठोके यांनी प्रशासनाला दिला आहे. हिंदू सम्राट न्यूजसाठी भगवान कदम, हदगाव.